सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की शिरोमणी पद्मस्वामी महाराज की वैराग्य निधि अंगमादेवी माता की त्रैलोक्य संपदाल्लेख समल्लेखन वित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिवम्। तो वागर्थ जगत्पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकाल वंदनीय प्राप्त स्मरणीय पूज्य गुरुवार्यांचे स्मरण करो। पंडाळा नगरीचे आराध्य देव आशुतोष भगवान भोलेनाथ शंभू महादेव या महादेवांचा पवित्र सानिध्यामध्ये प्रतिवर्ष अखंड शिवनाम सप्ताह सर्व भाविक भक्त श्रद्धेनं साजरी करत राहतात। या अंतर्गत उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करू। आपला वेळ काळाचा होत। पूर्वी यांनी विचारले होते, परमरहस्य पारायण संपल्यानंतर आप्पा तुमचं प्रवचन झालं असेल तर बरं होईल असं म्हणून विचार केले होते आणि त्याप्रमाणे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू शकलो। कारण 3 दिवसापासून कंटिन्यू भक्तांचा आगमन त्या ठिकाणी होत असल्या कारणानं पौर्णिमेच्या निमित्त रात्रंदिवस भक्तांच्या दर्शन वगैरे असल्यामुळं येणं होते की नाही म्हणून आम्ही विचार केलो होतो। तरी शंभू महादेव आपल्या या कार्यक्रमासाठी संधी करून दिलं। गुरुमाऊलींचा या भूतलावरती त्यांच्या कर्मानुसार ते जन्म घेत नाही हे लक्षात ठेवा। मन्मथ माऊली अवतार घेतलं त्यांच्या कर्मानुसार नाही, बसवलिंग प्रभू अवतार घेतलं त्यांच्या कर्मानुसार नाही। जे जे काही संत ह्या भूतलावरती आलेले आहेत त्यांच्या कर्मानुसार नाही। डॉक्टर राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली त्यांनी जन्म घेतलं त्यांच्या कर्मानुसार नाही। मग कारण कसं जन्म घेतलं हे भक्तांच्या कर्म नष्ट करण्याकरता त्यांच्या अवतार होत असते। तुमच्यासाठी त्यांचा जन्म असते, त्यांच्यासाठी त्यांचा बिलकुल जन्म नसते हे लक्षात घ्यायचं। आणि तुमच्या सानिध्यात ते आल्यानंतर त्यांना सुद्धा भोग भोगावाच लागतो। आप्पा जाण्याचं एकमेव कारण आहे, भक्तच कारण आप्पा लवकर जाण्याचं हे लक्षात यायला पाहिजे तुमच्या। अजून ते बराच वर्ष जगणार होते, स्वतः सांगत होते मी 108 वर राहणार आहे म्हणून। कारण तेवढं वयस्कर असताना सुद्धा एवढं खणक होते। मला पकडून आणले, त्याला पकडायची बी गरज नव्हती महाराजांना, लक्षात आलं। मग का कितीतरी लांब राहा म्हणून लोकांना सांगत होते। सरकार तोंडाला तोंड लावून बोलत होते महाराजाला, कसं होणार नाही।
गडबड होणारच आहे. त्याकरता माऊली अनेक साधू संत महात्मा सद्गुरू आपल्या पुण्य, आपल्या पाप, आपल्या भक्ती प्रबळ झाल्यानंतर तुमच्या अंतःकरणापर्यंत विचारधारा जागृत करण्याकरता त्यांच्या अवतार होत असते. त्याप्रमाणे मन्मथ माऊली परमरहस्य ग्रंथ या ठिकाणी रचना करू. एवढा समाजांचा उद्धार माऊली केलेले आहे. नाहीतर आम्ही महाराष्ट्रामध्ये तर वीरशैव लिंगायत पाहायला भेटत होती की नाही की मला माहिती नाही, मन्मथ माऊली नसेल तर. कारण आपल्या खबर आपल्यालाच नव्हता आणि काळाच्या नंतर ज्यावेळे सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली प्रचार आणि प्रसार एवढा भरपूर त्यांनी केले, त्यावेळेला दुसरीकडे लोक धावत होते. आता थोडा 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 परिवर्तन होत आलेले आहे. कारण प्रभाव, दुसऱ्यांचा प्रभाव आमच्यावर जास्त पडला होता. परंतु माऊली सांगून गेलं, आपला धर्म करावे मंडन, परधर्मा होईले खंडन. दुसऱ्यांचा धर्म खंडन आपल्याला करायचं नाही, परंतु आपल्या धर्माचा मांडणी आपण करावंच लागते. त्याप्रमाणे प्रत्येक गावोगावी परमर्ष ग्रंथाचा पारायण होत आहे. ते आनंद आम्ही या ठिकाणी लुटू लागलो. आम्ही कोण आहे आपला ओळख माऊली या ग्रंथामध्ये आम्हाला करून दिलं. आणि तेवढंच नसेल, आदी व्याधी उपाधी जे जे काही लोकांना लागलेले, माझ्याकडे बरेचसे धावून येतात, बरेचसे आप्पा माझ्याकडे पाठवून देत होते. भानामती, गेगामती, मनामती कोणीतरी त्यांच्याकडे गेले, आहे तमलोरच्या महाराजाकडे जा म्हणत होते. लक्षात आलं का? अहमदपूरच्या एक मुलाला भयानक आजार होता, त्यांना उलटी होत होती. बरेचसे हॉस्पिटल फिरून 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 आखरी आप्पा मरू दे वाचू दे तुमचं जवळ राहू दे म्हणून आप्पा जवळ सोडले नाही. रे माझ्याकडे नाही रे, हे कमलूरच्या आप्पाकडे घेऊन जा म्हटलंय. मन्मथप्पाचा मुलगा प्रयाग, मन्मथप्पा प्रयाग म्हणणारा एक परिवार आहे. तर मी गुलबर्गाला होतो. गुलबर्गाला ते आले रात्री 11, 11:30 वाजत होतं. टाकून दिले माझ्या समोर. नंतर त्या लेकराला जवळजवळ महिना, 1.5 महिना माझ्या सोबत ठेवून घेतलो. सगळं व्यवस्थित त्यांचे आरोग्य नीट झाल्यानंतर, अध्यात्माचा जोड असलेली परिवार आहे. तदनंतर त्यांचा भाऊ सिद्धेश्वर म्हणणारा, हे माझ्या सोबत असलेले व्यक्तीच महाराज होतील का असं मला वाटत होतं, परंतु ते भाऊच महाराज होऊन गेले. नळेगाव मठाला, सिद्धेश्वराला त्या ठिकाणी पट्टाभिषेक करून टाकलं. अशा प्रकारचे अनेक घटना, हे कुठं धावून जाणार आहे. शारीरिक पीडा ही सुद्धा दूर होणं गरजेचे. मानसिक पीडा तर आपल्याला दूर करण्याकरता माऊली बरेचसे मार्ग दाखविलं. क्रिया ज्ञान भावलिंग व मुट्टी हिम्मेत्तनी प्रांतनीय निम्म भक्तनो. एक एक प्रकारचे आहे. आता गुरुजीला पाहून मला आठवण आला म्हणून तुम्हाला बोलतो. आता वाटत घटले तुमचं जोडीदार एकदम हिरवंडा गाडीवर 3 माणसं चालली, 2 माय
आणि त्यांनी निघाले होते. आज त्यांनी मी मला आरती लावले रे बेटा, दर्शन घेऊ नको. नाही नाही नाही, दर्शन घ्यायचं. मला रुकविले तिथं, दर्शन घेऊन गेले. तो व्यक्ती यांना जोड लावले. मला भयानक परेशान आहे तुझी गुरुजी. मुखेडमध्ये कोरोनाच्या पहिले की काय, कोरोना संपल्यानंतर की पहिले, पूर्वी म्हणत होते, अप्पा मला काही सुधारत नाही, तुम्हीच वाट दाखवा मला. प्रत्यक्ष मी जाऊन त्या ठिकाणी निरीक्षण केलं, आश्वासन दिलं गुरुजीला, काही काळजी करू नका, बिलकुल कमी होणार आहे, चिंता करू नका. म्हटलं कुठं बी जाळ व्हायचं, कुठं बी जाळ व्हायचं, कुठं बी जाळ व्हायचं, संदुकाला जाळ व्हायचं, बेटला जाळ व्हायचं. अशा प्रकारच्या अडीअडचणीमध्ये त्या ठिकाणी धावून आले माझ्याकडं, जाऊन निरीक्षण केलं. आता तेव्हापासून एकदम व्यवस्थित आहे. तर अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर धावणार कुठं तुम्ही? बघणाऱ्याच्या संख्या आपल्या समाजामध्ये कमी आहे. धावून जातो दुसऱ्याकडे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह बिस्मिल्लाह रहमान रहीम. तिकडं गेलं समजा. तुम्ही जागृत राहा, तुम्ही परेशानी होऊ नका. तकलीफ म्हटली की तमलूर महाराज, चलो तकलीफ म्हटली की तमलूर महाराज. सुखामध्ये बी मागे लागा हो तुम्ही थोडे, बरे दुःखामध्ये मागे लागला तर कसं होईल? तर सांगायचं म्हणजे शारीरिक रूपाने सुद्धा आपण त्या ठिकाणी निरीक्षण करावं लागेल, आर्थिक रूपाने सुद्धा आपण विचार करावा लागेल, मानसिक सुद्धा आपण विचार करावा लागेल. म्हणून शरीर सदृढ असेल, सर्व आपण व्यवस्था करून घेऊ शकतो. शरीर मजबूत नसेल तर आम्ही काही करू शकत नाही. ऐकून आले का माहिती सगळे? मूळ पाया काय सांगतात माऊली? प्रेम हा मूळ आहे, श्रद्धा हा मूळ आहे. मूळ पत्रिका देते बघा. मूळ म्हणजे कळाले की नाही? मूळ पत्रिका आहे महाराज, मूळ पत्रिका म्हणून देतात. मूळ म्हणजे कसं? जवळ असलेले लोक, एकदम जिवलग असलेले लोक. ऐकलं की नाही हो? तुमच्यापर्यंत येऊ की आवाज? नाहीतर विचार करत बसू नका. थोडं इथं 2 मिनिट का व्हायला, परंतु ऐकून घ्या. उगा डोक्यामध्ये काही बी घेऊन बसलं ऐकू येईना. इथं बसलं तरी बी ऐकू येईना हो. दुसरं बी काही विचार करत बसला तर ऐकू येईल का? नवऱ्याचे विचार करत बसलं तर ऐकू येईल, लेकराचे विचार करत बसला तर ऐकू येईल. सगळं निर्विचार होऊन या ठिकाणी बसावं लागते. 2 शब्द किती छान बोलले बघा. कसा आहे आवाज यांचे? नागलगावचे येणार तर नाही. शैलजा, शैलपुत्री, शैलजा. पहाडी आवाज कसा बोलते ते ना. कंठ सगळ्याला देव तसं कंठ देत नाही. आम्हाला देत नाही देव, काय करावं? परंतु तसा पहाडी आवाज आहे. बोलल्यानंतर थोडस कोण आहे म्हणून वळून बघावं. बंद करा म्हणून वळून बघू नको. काय काय लोक बंद करण्यासाठी वळून बघते, काय काय लोकांना चालू ठेवा म्हणून वळून बघतात. भाग्यश्रीची की कथा कोणाच आहे? स्वाती दापकेकर. इथं दाब का? बरोबर आहे. ते बी जोडी व्हायच्या अगोदर मला येऊन भेटली होती. तुम्हाला सांगत होतो, मूळ काय आहे या भगवंताच्या स्वस्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी मूळ पाया एकदम व्यवस्थित पाहिजे. ते पाया कोणती आहे?
आणि ते आपण विसरलो, कितीही आयुष्य आपल्या या भूतलावरती आलं तरी सुद्धा आमचं काही कल्याण होणार नाही. ते लक्षात घ्यायला पाहिजे. देव कसा आहे? प्रेम रूप आहे, भक्ती रूप आहे, प्रेम स्वरूप आहे. म्हणून माऊली ज्या ज्या ठिकाणी पाहत होते त्या त्या ठिकाणी प्रेमाचं दृष्टी वाहत होते. समदृष्टीने जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवस्वरूप पाहण्याचं दृष्टी. दुष्ट दुर्जन अमंगळ त्यांचे हृदय हो निर्मळ. दुष्ट राहू दे, दुर्जन राहू दे, अमंगळ राहू दे, कोणी असो, त्यांचे हृदय पवित्र हो. म्हणून यासाठी प्रेम रूप आहे. आहे का प्रेम? विचार करायची गोष्ट आहे का प्रेम? कितीपर्यंत आहे प्रेम? कोणापर्यंत आहे? कोणाप्रती आहे? आपलं प्रेम शाश्वत नाही. वरच्या रूपाला बघून प्रेम करणं वेगळं आहे. वरचं रूप बघून प्रेम केल्यानंतर फारकत लवकर होते. एक राजा बघितला म्हणा, आहे की वेळ सांगायला, नाही तर बराच वेळ झाला तुम्ही बसून. होय, तेवढं लांबून आलो, थोडं बोलावं लागतं. एक राजा म्हटल्यानंतर प्रजा त्यांच्या आधीन. फेरी करत असताना बरेचसे पब्लिक त्यांच्या समोर उभा होत. त्या पब्लिक मध्ये एक सुंदर मुलगी त्यांना दिसली. राजा म्हटलं त्याचं लग्न झालं नव्हता. राजा म्हटलं हे मुलगी कोण आहे, शोध काढ. परवा मी गेलतो याला पुण्याला, हे मस्कले, काय त्यांचं नाव, मस्कले, शिवा मस्कले. तुम्ही आलते की भेटले की? हा, तुम्ही पुण्याला राहते का? मग पेटी वाजत बसले असं? बरं, पेटी वाजण्यासाठीच मुद्दाम आले ते. गेलतो मी, एक गोष्ट ऐकून थक्क झालो मी. तो बोलत होता माझा बाजूला बसून. आपण एक घटना घडली या ठिकाणी. म्हटलं काय झालं? काय नाही, एक नांदेडची मुलगी त्या ह्याच्यामध्ये कंपनीमध्ये काम करत होती. ते कंपनीचा मालकच त्याला करून घेतले बघा. गरीब मुलगी कामासाठी राहिली तिथं. त्यांच्या कंपनी किती आहे माहितीये का? 27 की 28 कंपनी आहे म्हणा तिची, त्या मालकाचा. मी म्हणलो त्याला कसं काय करून घेतलं हो म्हणलो मी. ते पहिलेचे बायको महिली होती आणि हे नवरा सोडला होता. ह्याची पिदाडू खदाडू असल्यामुळं ते सोडून पळून पुण्याला गेली होती. तर गुण मात्र छान होतं त्या लेकराचं. निरीक्षण करून नंतर त्याला करून घेतलं. आता एक गरीब लेकरू 27-28 कंपनीचा मालकीन झाली. तेवढा झाला तरी सुद्धा त्याला बिलकुल अहंकार नाही. तुमच्यासारखा बसणे, तुमच्यासारखं उठणे, भांडीला बाई, धुयाला बाई, स्वयंपाकला बाई, 5-6 बाया असून सुद्धा त्याच्या सोबत काम करत राहते ती. असो, थोडा रूट वेगळा गेला. कारण राजा पाहिल्यानंतर शोध काढा म्हटलं. शोध लावला, हे कोण आहे, शोधून काढले. राजा स्वतःहून त्यांच्या घरला गेला. त्यांच्या वडिलाला भेटला. तुमची मुलगी मला पसंत आहे, तुमची मुलगी मला पसंत आहे. त्याने म्हटलं माझ्या मुलीलाच विचारा तुम्ही, कारण आता मोठी झाली ते ना, 20-21 उमरची आहे, त्याला विचारा तुम्ही. मी काय म्हणणार नाही तुम्हाला, माझं भाग्य समजतो. आणि तुम्ही राजासारखा राजा भेटल्यावर मला काही कमी आहे. माझा जावाई राजा म्हटल्यावर काय बघायचं, विचारून घ्या. मुलीला बोलविलं, तुझं म्हणणं काय?
माझं म्हणणं असं आहे, काय बघून मला पसंत केला तुम्ही? तुमच्या दिव्य रूप पाहून मला आनंद वाटला. आता मला कसंही करून घ्यायचं आहे, म्हणून तुला मी पसंत केलं. ठीक आहे. मनामध्ये, त्याच्या मनामध्ये करून घ्यायचं नव्हतं लेकराला. मी व्रत मध्ये आहे. माझं एक 15 दिवसाचं व्रत अजून बाकी आहे. ते व्रत संपल्यानंतर तू मला पाहून नंतर करून ये म्हणते. फार खुशी वाटला त्याला. वा, आलेले सार्थक झालं माझं काम. यश म्हटले असं म्हणून 15 दिवस कधी कटते काही सांगता येत नाही त्याला. रात्रंदिवस तळमळ 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 तेच. ध्यानी मनी स्वप्नी देव नाही, तेच. लग्नामध्ये लग्न झालं होतं, स्वप्नामध्ये लग्न झालं होतं त्याला. 15 दिवसाच्या नंतर तो आला. कुठे आहे, कुठे आहे? येऊन पाहतो एकदम परेशान. मुलीला बघितलं, विचार केला, तूच आहे? हा, 15 दिवसापूर्वी पाहिलेले जे आहे ना, मीच ते आहे. ते तू आहेच. राजा, माझा चमडा बघून तू पसंत केला होता, तर मला बघून तू पसंत केला नाही म्हटले. मी मधी कसा आहे तुला काय माहिती? यासाठी फसून चालले लोक. कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मृष्ठान्न वितरे जना. त्या प्रकारे माझं रूप पाहून केलात. आता बघ म्हटले. बापरे, तुला मी करून घे ना म्हणला. काय झालं होतं माहितीये का? 15 दिवस ते पाणी सुद्धा पिली नव्हती. असं असं हडकून गेली होती. आता करून घे, मी तयार आहे तुला करून घे. इमानदारी के साथ तू मला पसंत केला असेल तर तू मला करून घेतोस म्हटले. मी करून घ्या ना म्हणून निघून गेला. म्हणजे हे वरच्या रूप पाहून तुम्ही परेशानी होऊ नका. फसून चालले लोक. म्हणून क्रिया ज्ञान भावलिंग मुट्टी हिम्मेट्टद निभ्रांत नाही या निम्म भक्तनो. हे सगळं माझ्याकडं बघा. तुम्हाला सांगतो, 10 लग्नापैकी 6 लोक माझ्याकडे येऊन फारकत होणार आहे महाराज म्हणणं पाळी आलेले. 6. 4 टिकलेले. ते 4 बी शेवटपर्यंत टिकतील की नाही काही सांगता येत नाही. म्हणून वरचं रूप न पाहता काय बघायला पाहिजे? रूप इत्तू फलवेन गुणविल्लदन करा. रूप असून काय मतलब आहे गुण नसेल तर? रूपवान पाहिजे की गुणवान पाहिजे? इमानदारीनं सांगा. काळा भोर आहे बघायला, कसं करणार आहे? पण गुणवान आहे. तुमचं पाय दाबते माय. नवरा तुमचा पाय दाबणारा पाहिजे की पाय मोडणारा पाहिजे? मला सांगा. पाय मोडणारा लय आवडते तुम्हाला, पाय दाबणारा आवडत नाही. लक्षात आलं का? त्याकरता गुणाला बघा तुम्ही, त्यांच्या आचरणाला बघा. आचार परमो धर्म. परमधर्म सांगितले त्याप्रमाणे निष्ठा ठेवायचा, भक्ती ठेवायचा, श्रद्धा ठेवायचा. अशा प्रकारच्या श्रद्धा भक्ती निष्ठा ठेवल्यानंतर उलट असलेले सीधा होते. उलट असलं तरी सीधा होते. भंडाळाचा मी तुम्हाला प्रमाण देतो. आपल्या थोट्यांचं प्रमाण देतो तुम्हाला. माय घेऊन आले माझ्याकडं सोनोग्राफी घेऊन. आप्पा डॉक्टर म्हटले हे काढून टाका म्हटले पोटातलं, कारण डोकंच नाही. मग ती मंद होऊ शकतो. अवघड आहे, पुढे सांभाळणार तुम्हाला. अवघड आहे, काढून टाका. डॉक्टर सांगितलंय. माझ्या जवळ आले.
मी म्हणलं मनमत माऊलीच्या नावानं ठेव, बघूत काय होईल. मनमत जे करेल ते होईल. त्यांनी संकल्प केले माय. आता किती वर्षाचं आहे की कुठं आहे माय? किती वर्षाचा आहे? 16 वर्षाचा आहे. आता 16 वर्षाचा मुलगा आहे. इथं आहे की काय? कुठं पुण्याला आहे? शाळेला गेला. शाळेला गेला बघा, शाळेला गेलाय. पूर्व केसा उलटा असला तरी सुद्धा मनमत स्वामी जवळ शिरा होते. परंतु आमचं भक्ती पाहिजे, तेवढा निष्ठा पाहिजे. कसं होते म्हणा तर कसं होते. काही हो आपा गुरुमाऊली. आता माझा पाळणा आणि त्याच्या पाळणा एकदाच घातले. आता पाळणा आहे तिथं कुठं कपिलधारला कोणी बांधून ठेवले बघा. तुम्ही कवर तर गेलं तर बघा. महिना एकदा जाती विजिट होता, शिस्त खाऊन येतं मस्त. आणि काय लोक असं करणार येतं, तुमच्या गावचे नाही हो, ते सीधा तिथं देऊ लागले, सीधा आमच्याकडे येऊ लागले. ज्या ठिकाणी तुम्ही खाता त्या ठिकाणी देवा. खायचं एक ठिकाणी, करायचं एक ठिकाणी. तिथं 50 रुपयाला एक प्लेट आहे तिथं मंदिराच्या पाठीमागे. लक्षात आलं का? तर ज्या ठिकाणी सेवा घडू लागले त्या ठिकाणी तुम्ही अर्पण केलं. तर मला बी माहिती होत नव्हतं, तुम्ही तुमच्या गावचे नाही दुसरे गावचे, तुम्ही तिथंच देऊ लागले, तिथंच खाऊ लागले. ते गोष्ट भरपूर आम्हाला अन्नदानाच्या माध्यमातून बरेचशी सेवा तुम्ही केलात, फार आनंद आहे. तर अशा प्रकारचे या मातांच्या एक गोष्ट मी बोलत नाही हो, अनेक गोष्टी. आता MBBS MD डॉक्टर आहे कर्णाचा एक पोरं गेलेले केस, बराच वेळ मी सांगितलं होतं, पोरं आउट झालेले, घेऊन जा उचला आता माती करा म्हणलेले लेकरू त्या मनमत माऊलीच्या निष्ठेनं हाक मारा म्हणला. संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की हाक मारा म्हटल्या बरोबर 2-3 वेळ हाक मारल्या बरोबर लेकरू उठून बसलं. तर मी परवा हंगर गेलो कर्णाच्या बाजूला प्रवचन करत असताना मी प्रवचनामध्ये बोलत होतो. कर्णाच्या लेकराला असं झाला होता. आपा तुम्हाला एवढंच माहिती आहे का, पुढचं माहित नाही का म्हणलं. मला माहित नाही पुढचं काय. आता तो उभा टाकून माय घेऊन तो म्हटला, अप्पा तेवढंच नाही ते लेकरू, तेवढंच नाही आता दिल्लीमध्ये MD शीट लागले त्याला, दिल्लीमध्ये. म्हटलं मोठं डॉक्टर, किती आनंद होईल. श्रद्धावान लभते ज्ञानम. त्या प्रकारच्या निष्ठा आपल्या ह्या मंडळीचे सर्व भाविक भक्त गुणमेतर आमच्या जवळ येत राहते हमेशा. मक्कद वाजत राहते तिथं. नितांत निष्ठा सेवा ते करत राहतात. कुठल्या प्रकारच्या अपेक्षा नसून सेवेमध्ये तत्पर राहतात. या प्रकारे तन मन धन अर्पण करून आज प्रसाद कोणाच आहे? आज तुमचंच आहे म्हणून मला बोललेली वाटते. मंडळाचे बोलले नाही वाटते, तुम्हीच बोलले. ठीक आहे ठीक आहे. आम्हाला गावा बोलत राहा मंडळाचे मंडळी. छोटे तर बोलले, बोलले बरोबर. त्यांनी जास्त बोलले, तुम्ही कमी बोलले. ठीक आहे, आनंद वाटला. तुम्ही बोलले म्हणलं तर बराच आनंद वाटला. तुमचा धावा आहे, आमच्या प्रती तुमचा निष्ठा आहे. तर माऊलीचं काम आहे स्वच्छ करणे. सप्ताह म्हणजे स्वच्छ करणे, साफ करणे म्हणजे सप्ताह. या सप्ताहामध्ये काय काउन्सिलिंग करतात. दुसरा तुम्हाला बरेचशे गोष्टी बोलत राहतात. बोलून तुमच्या अंतःकरण पवित्र करतात. तेवढंच पुरी होत नाही म्हणून शिवकथा सुद्धा या ठिकाणी लावले. तुमच्या मनामध्ये शिवाबद्दल भक्ती तयार व्हावं म्हणून. परवा बाळापूरला एक शिवकथा लावले होते. तर ही शिवकथा ऐकून तेवढा त्यांना आनंद वाटला. एक भक्ताला संपूर्ण 3-4 लाख रुपये किती बी खर्च होते गुरुमाऊली, पुढचा वर्षाचा पुरा टोटल खर्च मी करतो म्हणून एकटाच व्यक्ती घेतला. भक्ती जागृत झाल्यानंतर आपोआप व्यक्ती समर्पण होतो. त्या प्रकारच्या सद्भक्ती गुरुमाऊलीची कृपा आशीर्वाद तुम्हाला निरंतर देवो. कारण मला भागंभागी जास्त आहे. 4 प्रांत मला पळावं लागतं, आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि प्रत्येक राज्यामध्ये जाऊन सुद्धा मला बोलावं लागतं. परवा गुलबर्गामध्ये 11 दिवस माझा अनुष्ठान झाला होता. काही भक्त महाराष्ट्रातून आले होते. कितीतरी माता मंडळींना त्यांनी ओटी भरले.
दोघच त्या ठिकाणी माझा सेवा केलेत, माझा क्लासमेट. सगळं विसरून जातात. सुदामा सारखं, कृष्ण सुदामा सारखा माझा सेवा केले त्यांनी. कसं सेवा केले सांगू का? बराच वेळा बोललो मी, युट्यूब मध्ये ऐकले की नाही मला माहित नाही. एक माणूस 50 लाख रुपये खर्च करून मठ बांधला. एक माणूस 50 लाखाचा एक जमीन देऊन टाकला. 1 कोटी दोघांमध्येच तेवढा सेवा केलेली आहे. त्यांच्या भक्तीला मी प्रसन्न होऊन माझा स्वतःचा जन्म गावामध्ये 42 वर्षाच्या नंतर माझा मुक्काम पडला. 42 वर्ष पाऊल ठेवले ना त्या गावामध्ये. त्याला वाटलं आपा कसंही करून महाराज माऊलीला घेऊन यावं म्हणून एक खेळ रचून तयार करून मठ तयार झाल्यानंतरही सुद्धा 3 वर्ष त्याला तारीख मी दिला नाही. नंतर त्यांना तारीख भेटले. म्हणजे अशा प्रकारच्या निष्ठेने सेवा करणारे आहेत. कारण जन्मल्यापासून माझा जो निरीक्षण करणारे लोक त्या ठिकाणी पाहिले, असे माऊली आम्हाला मिळणं अवघड आहे म्हणून त्या ठिकाणी बोलावून इतका सुंदर सेवा त्या ठिकाणी केले. तर अशा प्रकारचा तुमचं ही निष्ठा आम्ही विसरू शकत नाही. आणि शिवाजी दिसणे गेले काय काय? हा बरोबर, लई लांब बसला. ते जोडाजोड लई लावते तिने. त्या भांडण मिटवायचे लई काम भारी त्याच्याकडे. माय 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 म्हणून त्याला सांगून टाकून काउन्सिलिंग करून हे बी मोठं काम आहे. माय तोडणारे भरपूर आहेत, जोडणारे फार कमी राहतात. लक्षात आलं का? तोडून झगडा लावून बघणारे फार लोक मिळतात, परंतु त्यांचे झगडा मिटवून त्यांच्या सुखाचा संसार डोळ्यानं बघून आनंद मानणारे शिवाजी सारखं फार कमी राहतात. लक्षात आलं का? तर अशा प्रकारचे शिवाजी सारखं सद्बुद्धी तुम्हा सगळ्यांना देवो. तुम्ही बी आहेत शिवाजी महाराजासारखं, नाही म्हणायचं नाही, तरी सुद्धा ते उघड्यामध्ये आहे तर तुम्ही गुप्तमध्ये आहे. तुम्ही घरामध्ये जाऊन भांडाने मिटीत या, त्यांना सगळं जमा करून भांडाने मिटीत, दुसरं काही फरक नाही. असो, तर त्यांनी सुद्धा मोठा भंडारा करत राहतात ते आपल्या या भंडारामध्ये. मोठं तुपाचं जेवण देऊ का, खिराचं जेवण? परवा फोन केले होते, आपा गावचे गाव मला जेवण द्यायचं, तुपाच्या पोळ्याचं द्या मला तर मी देऊ शकतो. मला मी कशाला म्हणू? तुमच्या इच्छानुसार तुम्ही प्रसाद देऊ शकता असं म्हणून मी म्हटलो. तर एवढा अपेक्षा व्यक्त करतो. तमलुरे माझं तमलुरचे असून सुद्धा माझं नाव घेलं गेलं म्हणून समोर उभं टाकले. ठीक आहे, असं विनोदानं बोलतो, त्याचं काही समजून घेऊ नका. तर तुम्हा सगळ्यांचं इथं चिंतन करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. समाईचा अभाव आहे. संत